जरांगे पाटलांचा फॅक्टर लोकसभेमध्ये खूप क्रुशियल ठरला असं साधारणपणे दिसून येतं, विशेष करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये. तिथे थेट सरकारमधल्या असलेल्या पक्षांना मोठा फटका पडला. जरांगे यावेळेसही त्यांनी कालच उपोषण खरं तर सोडलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल. या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात की जरांगे फॅक्टर लोकसभेत चालला एक, आणि आगामी विधानसभेत जर ते म्हणतात की निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं तर लक्षात घ्या की 77 साली एक परिस्थिती होती, इमर्जन्सीच्या विरोधातली परिस्थिती होती. बरोबर. त्यावेळी दोन ग्रुप होते, फॉर एमर्जन्सी, अगेन्स्ट एमर्जन्सी. अगेन्स्ट एमर्जन्सीवाले जिंकले. या निवडणुकीमध्ये सुद्धा संविधान बदला आणि संविधान वाचवा असे टीम्स होत्या. ज्यांनी संविधान वाचवा ही भूमिका घेतली ते जिंकले. आत्ताच्या इलेक्शनमध्ये जो आहे तो आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आलेला आहे. बरोबर. तो लोकसभेलाही होता ना बाळासाहेब? नव्हता. आरक्षणाचा मुद्दा तो मराठा समाजाचा होता, पण तो ओव्हरशॅडो झाला. संविधानच नसेल तर आरक्षण कुठलं? बरोबर. बरोबर. आत्ता जे ह्याच्यामध्ये संविधान, स्टेट असेंब्ली इलेक्शनमध्ये संविधान वाचवण्याचा मुद्दाच नाही. स्टेट असेंब्लीमध्ये इलेक्शन असं आहे की आता तुम्हाला मिळालेलं आरक्षण वाचवणं हा त्याच्यातला भाग आहे. तेव्हा ओबीसी असं म्हणतो की मला आरक्षण मिळालेलं आहे ते मला वाचवायचं आहे. माझ्या आरक्षणामध्ये इतर कोणाला घ्यायचं नाही आहे, मराठा समाजाला मला बिलकुल घ्यायचं नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि तो आता आपलं आरक्षण वाचवण्यासाठी निघालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी असं म्हणतो आहे की मला ओबीसीतून आरक्षण द्या, आणि त्याच्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. तुम्ही आता यावेळेस तुम्ही जे उमेदवार जाहीर केलात, मी तुमची पहिली लिस्ट बघत होतो, त्याच्यामध्ये तुमचा फोकस हा जास्तीत जास्त ओबीसींना अकोमोडेट करण्यासाठी असेल? हो, आम्ही असणारे यावेळेस मॅक्सिमम नंबर ऑफ सीट्स या SC ST OBC आणि आदिवासी यांना देणार आहोत. याच्यामागे काय स्पेसिफिक तुमचं कारण तुम्ही कालपर्यंत तुम्ही एकदा जरांगेंना भेटून आला होतात, तुम्ही त्यांच्या मागणीचं, आरक्षणाच्या मागणीचं समर्थन केलं. आम्ही असणारं गरीब मराठा समाजाला त्याचा न्याय मिळावा ह्या बाजूने आहोत. पण जरांगे जी मांडतात आहेत त्याला आमचा असणारा विरोध आहे. आणि त्यावेळेस आम्ही असणारं जरांगेंना सांगितलं होतं की तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा, तुम्ही दुसऱ्याच्या ताटामध्ये जाऊ नका. आणि म्हणून आम्ही म्हणतो की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देणं हे गैर आहे, बरोबर नाही. आणि आम्ही त्या मागणी बरोबर नाही. ते आग्रही आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीबद्दल, हैदराबाद गॅझेटबद्दल, मुंबई, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला रास्ता आता त्यांनी त्याच्यावर आम्ही असं उघड भूमिका घेतली की 55 लाख तुम्ही जे असं कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेत असे जे म्हटलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. मला जर असं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल आणि मला मी त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल, मी अर्ज केला, डॉक्युमेंट जोडले तर मला ताबडतोब मिळतं. त्याच्यासाठी सरकारने पुढे येण्याची गरज काही आहे. पण जरांगे पाटलांच्या मागणीत ते म्हणतात की आता राजकीय भूमिका, म्हणजे बऱ्याचदा सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडनं असा आरोप केला जातो की जरांगेंच्या मागण्या या पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत. तुमचं काय ऑब्झर्वेशन? माझं म्हणणं असं आहे की मागणी कुठलीही पॉलिटिकल मागणीला ह्याचा पॉलिटिकल कलरच असतो त्या ह्याच्यामध्ये. परंतु एक वास्तव्य आपण असं विसरता कामा नये, आणि ते मी नेहमी म्हणत असतो, सोशल वास्तव्य आहे ते. पण जर पॉलिटिकल मागणी की ती राजकीय हेतूने प्रेरित, किंवा अजून स्पष्ट बोलतो की राजकीय पक्षांनी समर्थित अशी आहे, असा त्यांची मागणी, असा बऱ्याचदा आरोप केला जातो, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा. मी असं म्हणेन की कदाचित असेल, मी नाही असं म्हणत, आय डोंट डिनाय दॅट. पण सोशल वास्तव्य आपलं त्याच्यातलं विसरता कामा नये की मॅरेजेबल एज जे आहे मराठ्यांचे, म्हणजे लग्न करण्याचं वय जे आहे हे आता 30-32 पर्यंत वाढायला लागलेलं आहे, आणि ते फार मोठं सळसळतं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे